राहुल गांधी यांनी हायड्रोजन बॉम्ब टाकलेला आहे. या आधी जे इलेक्शन झालेले होते, त्यावेळेस त्यांनी काही डेटा असा आणलेला होता, की सरकारने काही वोटांची चोरी केलेली आहे आणि इलेक्शन जिंकलेले आहेत म्हणून. पण त्यांनी त्यावेळेस हे पण म्हटलं होतं, की यापेक्षा मोठा डेटा आहे, ते जनतेसमोर ते घेऊन येतील आणि एटॉमिक बॉम्बपेक्षा मोठा बॉम्ब म्हणजेच काय? तर हायड्रोजन बॉम्ब ते टाकतील म्हणून. आणि आता तेच केलंय. जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही स्क्रीनवर एक इमेज पाहू शकत असणार. हे त्यांच्या कॉन्फरन्समधलीच इमेज आहे, की ये कौन है? जी इमेज दिसत आहे, ते ॲक्चुअली एक ब्राझिलियन मॉडेल आहे. आणि ज्यावेळेस हरियाणामध्ये इलेक्शन झाले होते लोकसभा इलेक्शनच्या नंतर, त्यावेळेस हा सेम फोटो बऱ्याच जे वोटर आयडी असतात त्यामध्ये होता आणि एक वेळा नाही तर 22 वेळा होता. कधी तिचं नाव स्वीटी होता, तर कधी सरस्वती होता, तर कधी सीमा होता. अशा वेगवेगळ्या नावाने तिचं नाव हा वोटर लिस्टमध्ये होता. आणि असं जर झालं असेल तर रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट 1950 नुसार सेक्शन नंबर 17 टू 23 याचा हा व्हायोलेशन आहे. यावर राहुल गांधी यांचे 3 डिमांड्स आहेत. एक आहे की इलेक्शन कमिशनला ते डिमांड करतायत की याची प्रॉपर एक फॉरेन्सिक ऑडिट आहे ते व्हायला पाहिजे. दुसरं ते डिमांड करतायत की जे जेनझी आहे कारण आता आपण बघतो की जसं नेपाळमध्ये झालं किंवा काही इतर देशांमध्ये पण जेनझी आहे हे खूप जास्त ऍक्टिव्ह झालेले आहेत आणि ते तिथं तख्ता पालट सुद्धा करू शकतात एवढं पोटेन्शियल त्यामध्ये आहे. तर ते जेनझीला सुद्धा आवाहन करतायत की इथं आपल्याला आता जागं व्हायला पाहिजे. कारण हे पुढे जाऊन डेमोक्रेसीसाठी खूप मोठा एक धोका आहे म्हणून. आणि सगळ्या जनतेला ते आवाहन करतायत इथं, की हे तर फक्त आता हरियाणाचं आहे. पण हे खूप मोठ्या लेव्हलवर अख्ख्या भारतामध्ये होत आहे. आता यावर पर्याय काय? एक तर लक्षात ठेवा, की कायद्यानुसार इलेक्शनचे रिझल्ट आल्यानंतर 45 दिवसातच हायकोर्टमध्ये हे अपील करता येते. पण आता इलेक्शनचे रिझल्ट येऊन तर बरेच दिवस झालेले आहे आणि जर प्रॉपर जर प्रूफ असेल, तर राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टात पण जाता येईल.